वेलकम बॅक टू युअर चॅनल. मी ऐश्वर्या. तर आजचा व्हिडिओ थोडासा खास होणार आहे, कारण आज आहे माझ्या भाच्याचा बड्डे. सेकंड बड्डे आहे त्याचं नाव अधिराज. तर आता आपण बड्डे पार्टीला ऑलरेडी आलेलो आहोत. आय नो मला खूप लेट झाला आहे, पण ठीक आहे, तरी आपण आज जाऊ आणि मजा करू. तर इथे बर्थडे आहे ऑर्किड बँकवेटला. तर चला आता आपण आज जाऊन सेकंडची मज्जा करू. बघताय ना किती गर्दी आहे. अधिराजच्या वाढदिवसासाठी त्याच्या बाबांनी प्रत्येक गोष्टीत अगदी खास लक्ष घातलं होतं. त्याच्यासाठी सुंदर असा ऑर्किड बँकवेट हॉल, त्यानंतर अधिराजच्या आवडीचं कोकोमेलनचं थीम डेकोरेशन आणि प्रत्येक गोष्टीत दिसणारं बाबाचं प्रेम. हे सगळं पाहताना खरंच वाटत होतं की हा दिवस फक्त सेलिब्रेशन नव्हता, तर अधिराजसाठी प्रेमाने सजवलेलं एक छोटंसं स्वप्न होतं. तुम्हाला सर्वांना बघून खूपच छान वाटतंय. थँक्यू सो मच. गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैंने हंसने का वादा किया था कभी, सदा मुस्कुराता इसलिए सदा मुस्कुराता. तुम्हाला पूर्ण करायचंय. देखते जाए जिंदगानी कब आएगी तू चलिया या ना. वादा लेता तेरे बिन मैं न रहूं, मेरे बिना तू न रहे. क्या बात है. म्हणायचं काही वादा रहा. एवढं मी काय संध्याकाळी चांगली झाली. संध्याकाळ खूप छान आहे आजची. संध्याकाळ खूप छान आहे आणि सगळ्यांच्या गालावर एक छान हसू आहे. म्हणून आपण एक छोटंसं मदहोश किए जाए तेरी सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था. ऐसा मैंने सोचा था. जान सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था. तुम बिल्कुल वैसी हो ऐसा मैंने सोचा था.
कौन है वो? अच्छा रहती हो. हे क्षण असतात जे पूर्णपणे जगायचे असतात. आपल्या मनातल्या भावना सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी असेच प्रसंग आपल्याला हवे असतात. ठीक आहे. नमस्कार सगळ्यांना. आज मी खूप आनंदी आहे कारण आपल्या सगळ्यांचा लाडक्या आईचा आज बर्थडे आहे आणि आई होणे खूप सुंदर अशी भावना असते. पण आदिराची आई होण्याची त्या पण खूप चांगली ही आहे माझ्यासाठी. कारण त्याने फक्त माझं आयुष्य बदललं नाहीये तर संपूर्ण कुटुंबात आनंद असतो पुन्हा एकदा पार्थिव करायला लागलेला आहे. तो हसतो ना तेव्हा सगळ्यांचा दिवस छान जातो. तो रडतो तेव्हा सगळ्यांना शांत करायला थांबतात आणि तो खेळतो तेव्हा प्रत्येक भिंत सुद्धा जिवंत झाल्यासारखी वाटते. माझ्यासाठी तो फक्त मुलगा नाही तर माझा छोटा मित्र आहे, माझा हसू आहे, माझी ताकद आहे. आणि आज या खास दिवशी मी देवाला एकच प्रार्थना करते की मी आधिराजची असंच हसत राहावं, निरागस राहावं आणि छोट्याशा हसण्याने सगळ्यांच्या आयुष्यात आनंद पसरवत येईल. आणि शेवटी आदिराची आई म्हणून मी त्याच्यावर खूप खूप प्रेम करते. थँक्यू. आणि आता मध्ये मी खूप कठीण प्रसंगातून गेले. तुम्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला त्याबद्दल थँक्यू. येना व्हिडिओ मध्ये घेणं ते.
आणलंय बॉईजसाठी आणि गर्ल्ससाठी. सो पाऊचेस आहेत. सो आपल्याला कुठला आपल्याला नाही येत पण बघू राहिलं त्यातलं. आधी तर आम्हाला कुठला पाऊच आहे? पाऊच पिंक कलर मला. आणि तुला कलर कोण पाऊचचा? पर्पल. तुला कलर पाऊचचा आणि आणला ना. हा बनेटून गिफ्ट बल्ले तुम्हारे जैसे फरार. ते म्हणणार मग आपल्याला काढतो. आते दे लवकर. आणि मला डुगू मला नाही म्हणून तुझ्या मला चॉकलेट दे लवकर. अरे बापले. आईस्क्रीम दर कृष्णा दर लवकर. हॅलो एव्हरीवन, मी अधिराज अक्षय गोळे. मला ना खूप छान छान वाटतं आहे. तुम्ही सगळे माझ्या बड्डेला आला आहेत ना. थँक्यू मम्मा बाबा, थँक्यू. तुम्ही मला या सुंदर सुंदर लाईफमध्ये घेऊन आलात ना आणि एवढी मोठी फॅमिली दिली. हुश, दमलो बाबा, किती बोलू अजून. म्हणून आता पुढचं सगळं माझी आत्तू सांगणार आहे. हां, मी सगळ्यांना कसा पळवतो, कसा दिवसभर सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करतो. चला तर ऐकूयात माझ्या आत्तूकडून माझ्या गमती जमती. अरे माझं गुंडू, वी लव्ह यू अ लॉट. तुझ्या येण्याची चाहूल लागली ना, तेव्हापासूनच आम्ही सगळे एक्सायटेड होतो तुला भेटायला. कारण आपल्या गोळे फॅमिलीमध्ये आर्यन काकानंतर तू चालला आहेस ना इतक्या वर्षांनी. एवढे वर्ष भाऊ आजोबा आर्यनला लहान म्हणता म्हणता तू कधी आमचं शेंडेफळ झालं कळलंच नाही. तू येणार ना म्हणून आपल्या घरात सगळेजणं रेडी होते तुझं वेलकम करायला. आम्हाला वाटलं मनू आत्यानंतर तू राधा बनून येशील, पण तू तर आमचा नटखट कान्हा बनून आलास. तुला माहिती नाही म्हणून सांगते. तू यायच्या आधी हा तुझा बाबा आहे ना, ज्याच्या मागे बाबा बाबा करत अख्खं घर डोक्यावर घेतोस, तोच बाबा तू मम्माच्या टमीमध्ये असताना कान्हा म्हटला की तो आतून एक चाहूल द्यायचास. जसं काही बाबाला सांगतच होतास की हो बाबा मीच येतो आहे. जशी तुझी येण्याची चाहूल लागली ना, तसं आमची एक्साइटमेंट आणि धाकधूक दोन्ही वाढत होती. काय करू आणि काय नको असं व्हायचं. ऑनलाईन शॉपिंग तर सुरूच होती. आज हे मागवून ठेवू, उद्या ते मागवू. पण मग तो दिवससुद्धा जवळ आला आणि मग कधी एकदा तू आम्हाला भेटतोयस असं झालं. कारण माहिती नव्हतं ना की तू राधा बनून येतोयस की कान्हा. मग त्या दिवशी अक्षयचा फोन आला, म्हणजे तुझ्या बाबाचा, आणि म्हटला कान्हा आला आहे. आणि हे ऐकून तुझे आळशी काका, आत्तू, मामा सगळेच इमोशनल झाले. आणि त्या दिवशी समजलं की आता सगळी लाईफ बदलणार. आता काय चालणार बाबा आपलं. कारण आता खऱ्या अर्थाने मोठे झालो आहे ह्याची जाणीव करून दिलीस ना. कधीही घरच्यांचं पटकन न ऐकणारे आम्ही अजून लहानच होतो रे. पण तू आलास आणि सगळे एकदम मॅच्युअर झाले. अजित काकाने लहानपणी गोष्टींच्या वाटण्या करून दिल्यावर पण भांडणारे आम्ही आमच्या गोष्टी खूप आनंदाने तुझ्यासोबत शेअर करायला शिकलो रे. तुझा नटखटपणा शिकवता शिकवता आम्ही पण पुन्हा लहान झालो. म्हणून नो डाऊट तुझ्या अंगात आलेला हा नटखटपणा आमच्याकडूनच आला आहे तुला. म्हणजे बघ ना, रोज तू एवढे काका, आत्तू, मामासोबत मोठा होतोस. म्हणजे आमच्यासारखा तू पण लकी आहेस ना या घरात येऊन. पण आदुडी, थँक्यू सो मच. कारण तुझ्यामुळे आम्हाला पुन्हा लहान होता येतं आहे. तू फक्त आमचं बालपण परत नाही आणलंस, तर तुझ्या आजी आजोबांनासुद्धा पुन्हा लहान केलंस. तू घरी झोपलेला असतानासुद्धा तुझ्या बाकी घरांमध्ये सुद्धा रोज तुझी चर्चा असते. बरं, अधिराज आता उठला असेल, नाही काय करत असेल, खाल्लं आहे का त्यांनी, आणूयात का त्याला इकडे. आणि तुलासुद्धा सगळ्यांचा इतका लळा आहे की तूसुद्धा सहज सगळ्यांकडे जातोस. मग नाना असो, भाऊ काका असो, अजित काका असो, त्यांच्या तर मागेच लागतोस. आणि हीच खरी गंमत आहे नाही आपल्या जॉईंट फॅमिलीची.
रिटायरमेंटमध्ये सुद्धा सगळ्या आजी आजोबांना तू इतकं ॲक्टिव्ह ठेवलं आहेस की काही विचारायलाच नको. तुझे व्हॉट्सअपवर व्हिडिओ आपल्या ग्रुपवर कधी येत आहेत, तुझे पराक्रम बघायला आम्ही कायम उत्सुक असतो. आणि हे सगळं बघून आम्हालासुद्धा छान वाटतं हां. तुझ्या हसण्यामुळे तू सगळ्यांची लाईफ किती सोपी करतो आहेस. आणि तुला माहिती आहे का, तुला बघून खुश फक्त काका, आत्तू, मामा, आजोबा, आजी नाही आहेत हां. तर आनंद गगनात मावेना इतकी आनंदाने भरलेली तुझी पणजी आजीसुद्धा खूप खुश आहे तुझ्या येण्याने. ती म्हणते नाही का, गुणी आहे गं बाळ माझं, लाखात एक आहे. आणि ते काही खोटं नाही हां. तू आलास ना तेव्हा सगळ्यांनी ठरवलं होतं की तुला कधी काही कमी पडू द्यायचं नाही. पण तूच आमच्या आयुष्यात एवढा आनंद घेऊन आलायस की तुलाच थँक्यू म्हणावं तितकं कमी आहे बघ. म्हणूनच गंमत बघ ना की तुझ्या बाबाला रोज ऑफिसवरून घरी आलं की तुला शोधावं लागतं की तू 5 घरांपैकी नक्की कुठल्या घरात दडून बसलायस. अधिराज आमचा कान्हा, सगळ्या आजींचा लाडोबा, आजोबा, काकांचा कृष्णा, आत्तूचा मामाचा डुग्गू आणि आईबाबांचा छोटा मनू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच हसत राहा आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये असाच आनंद पसरवत राहा. वी ऑल लव्ह यू सो मच. बापले अत्तू, केवढं सांगितलं आहेस गं, थँक्यू. बरं, आणि जाता जाता माझ्या अत्तूच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका हां. म्हणजे माझ्या बड्डेचा हा व्लॉगसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. बरं चला, बाय बाय. केक खायला विसरू नका हां.